नमस्कार, मी राजेश शाळकर. लोकशाही निर्मित लोकवेळच्या विशेष संवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. लोकसभा निवडणूक 2024 आणि लोकसभा 2024 निवडणुकीचा प्रचाराचा हा शिगेला पोचत चाललेला आणि निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांची देखील घोषणा होऊन लवकरच त्यांचे फॉर्म देखील भरले जाणार आहे. भाजपाचे उमेदवार रक्षाताई खडसे आज आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. उमेदवारी त्यांना तिसऱ्यांदा का मिळाली हा एक महत्त्वाचा विषय आणि ते कोणते मुद्दे घेऊन आज प्रचार करणार आहेत, कोणत्या मुद्द्यांच्या आधारे मतं मागणार आहेत हे देखील आपण आज जाणणार आहोत. अशा अनेक मुद्द्यांवरती आज आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने रक्षाताईंचं आपल्या लोकलच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत. ताई नमस्कार. नमस्कार. जसं सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला तिसऱ्यांदा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा 2014 निवडणूक लढून ते पंतप्रधान पहिल्यांदा झाले. आपणही त्याच वेळेला निवडणूक लढवली पहिली आणि त्यावेळेला आपण खासदार झालो. दुसऱ्यांदा देखील आपण खासदार झाला. तिसऱ्यांदा देखील आपल्याला त्यांनी भाजपाने उमेदवारी जिंकलेली आहे. असं फार क्वचित होतं. आपल्या जळगाव जिल्ह्याचे भाग्य असेल म्हणा किंवा भारतीय जनता पार्टीने पुन्हा आपल्याला उमेदवारी दिलेली. ती कोणते मुद्दे, असं आपलं कोणतं काम की असे कोणते विषय की डोळ्यासमोर ठेवून त्यांनी तुम्हाला तिसऱ्यांदा उमेदवारी दिली? सर्वात आधी मी माझं भाग्य समजते की आज तिसऱ्यांदा मला परत आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करायची संधी मिळते. आमचे जेवढेही वरिष्ठ नेते आहे, आदरणीय अमित शहाजी असतील, नड्डाजी असतील, त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते. देवेंद्रजी असतील, गिरीश भाऊ असतील, बावनकुळे साहेब असतील, त्यांचे की आज त्यांच्या माध्यमातून आज मला परत तिसऱ्यांदा आज भारतीय जनता पार्टी आणि आमचे सगळे घटक पक्ष त्यांच्याकडनं मला आज उमेदवारी जाहीर झालेली आहे. नक्कीच आपण जर बघितलं असेल की ह्या 10 वर्षामध्ये मी सातत्याने लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न केला आहे. खास करून मी गावागावांपर्यंत मी पोचलेली आहे. आज असं मला नाही वाटत की असं एकही गाव असेल की जे आज मला ओळखत नसेल, छोट्यांपासून तर मोठ्यांपर्यंत. आणि जेव्हा गावांपर्यंत पोचली तर माझाही विचार हाच होता की जोपर्यंत मी गावांपर्यंत पोचत नाही तोपर्यंत मला म्हणजे कसे मी कामं केले पाहिजे किंवा कोणत्या मुद्द्यांवर मी काम केलं पाहिजे याची माहिती होण्यासाठी मला गावांपर्यंत पोचणं हे अपेक्षित होतं. कारण की कार्यकर्ता जरी आमचा मूळ घटक असला, आज कार्यकर्त्याची जरी आमची ताकद असली, पण तरी असाही काही वर्ग जो गावामध्ये असतो की जो कुठे ना म्हणजे राजकारणाशी काही संबंधित नसतो. त्यांना माहीतही नसतं कोण आमदार आहे, कोण खासदार आहे. पण जेव्हा तुम्ही गावांमध्ये पोचतात किंवा जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलतात तेव्हा त्या लोकांनाही वाटतं की नाही बाबा की आमचाही कोणी लोकप्रतिनिधी आहे, आम्ही त्यांच्याकडे विषय मांडू शकतो. कारण की आपण गावागावांमध्ये जेव्हा गेल्यानंतर बघतो की बरेचसे आपसी वाद असतात, त्यांचे स्थानिक पातळीचे विषय वेगळे असतात. बरेचसे लोक आमच्यापर्यंतसुद्धा पोचू शकत नाही. पण आज त्यांचंसुद्धा अधिकार आहे की ते त्यांचं पण मत आमच्यापर्यंत मांडू शकतात किंवा त्यांची अडचणी आम्हाला सांगू शकतात. म्हणून मी 2014 नंतर जेव्हा पहिल्यांदा निवडून आली तर तेव्हा पहिला संकल्प हाच केला की आपण एक वेळा तरी निदान 5 वर्षातनं एक वेळा तरी एका गावापर्यंत आपण पोचलो पाहिजे आणि लोकांनाही माहीत पडलं पाहिजे की बाबा खासदार काय असतात, त्यांचे कामं काय असतात किंवा ते काय करू शकतात, नाही करू शकत. तर हा जो संपर्काचं जे अभियान आहे मी 10 वर्षांमध्ये जास्तीत जास्त ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर ज्याही काही केंद्र सरकारच्या ज्या योजना आहे त्या माझ्या मतदारसंघापर्यंत व्यवस्थितपणे मी पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तळागाळापर्यंत मी पोचवलेला आहे. कारण की बऱ्याच वेळा असं होतं की योजना तर नक्कीच सगळ्यांसाठी योजना आहे, पण बऱ्याचशा टेक्निकल अडचणीमुळे काही तालुक्यांपर्यंत पोचत नाही किंवा बऱ्याच वेळ दुर्लक्ष कडनं पण होतं. तर एक कुठला तरी मधला ब्रिज आम्ही बनवून की बाबा की प्रशासक असेल किंवा सगळे अधिकारी असतील किंवा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही असू किंवा तिथले स्थानिक लोक असतील यांच्यामध्ये संवाद करून की कसं आपण गावापर्यंत काम करू शकतो याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले की जेणेकरून की शेवटच्या घटकापर्यंत सगळ्या शासनाच्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना बरेचसे टेक्निकली अडचणी असतात. आता उदाहरण द्यायचं म्हटलं की PM सन्मान योजना आहे. त्याच्यात शेतकऱ्यांच्या तक्रारी येतात की आमच्या खात्यावर अजून पैसे आले नाही किंवा एक हप्ता आला, दुसरा आला नाही, तिसरा आला नाही. पण मग ते का येत नाही, कशामुळे येत नाही याची बैठक कलेक्टर ऑफिसला घेऊन त्यांचे KYC बाकी आहे का, अकाउंट डिटेल्स चुकीचे आहे का,
बँकेशी संवाद करून हे मधले मार्ग काढून त्या लोकांपर्यंत लाभ पोहोचवण्याचा मागच्या 10 वर्षामध्ये प्रयत्न केलेला आहे. तिसरा मुद्दा जर बघितलं असेल की जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे मतदारसंघातलं जे केंद्र सरकारच्या माध्यमातून जे अपेक्षित आहे की इन्फ्रास्ट्रक्चर इथलं मजबूत झालं पाहिजे, तर इथे भविष्यामध्ये विकास होऊ शकतो. आज जर मी असं नाही म्हणू शकत की 2014ला निवडून आली तर मी सगळं 5 वर्षातच मी करून टाकेल, असं तर कदापि शक्य नाही. आणि कोणी म्हणत असेल तर मलाही ते वाटतं की त्याला तथ्य नाही आहे, तर प्रॅक्टिकली शक्य पण नाही. तुम्हाला आधी इथलं इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करणं गरजेचं आहे. जर तुमच्या इथे सुविधा वाढल्या तर नक्कीच आज कोणता पण उद्योग तुमच्याकडे येईल. म्हणून मागच्या 10 वर्षामध्ये आम्ही रोडची कनेक्टिव्हिटी खूप चांगली इथे केली. आज जे प्रकल्प 10-10 वर्षापासून रखडलेले होते ते आम्ही पूर्ण मार्गी लावले. आपण बघितलं असेल की जो धुळे टू नागपूरचा हायवेचा प्रकल्प आहे, जो आपल्या जळगाव जिल्ह्याचा मेन पॅच आमचा जो होता चिखली ते तरसोद, तो आज आम्ही केलेला आहे. आपण बघू शकतो की 4 लेनच्या जागी 6 लेन तो रस्ता आम्ही केलेला आहे. व्यवस्थितपणे त्याचं प्लॅनिंग करून आज कुठेही लोकांना अडचण येणार नाही किंवा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होणार नाही, तो रस्ता पूर्ण केला. त्याच्यानंतर चिखली ते नांदुरापर्यंतचं नॅशनल हायवेचं काम पूर्ण झालेलं आहे. आज आपण इथून बघा की बऱ्हाणपूर मुक्ताईनगरसुद्धा आता 2 लेनचं परत 4 लेन आम्ही करतो आहे. मुक्ताईनगरपासनं बोदवड असेल किंवा तिकडे जामनेर असेल, पहूर असेल, त्याला 2 लेनशी कनेक्ट केलेलं आहे. नंतर जळगाव असेल, जामनेर असेल, औरंगाबाद असेल, तो 4 लेनशी कनेक्ट झालेला आहे. त्याच्यानंतर इकडनं आता बऱ्हाणपूर अंकलेश्वरचाही आता शेवटचा टप्पा म्हणजे एकच रस्ता आता आमचा राहिलेला आहे, तोही येणारे ह्या 5 वर्षामध्ये तोही नॅशनल हायवे आम्हाला पूर्ण 4 लेन आम्हाला पूर्ण करायचा आहे. ते रोडची कनेक्टिव्हिटी पूर्ण केलेली आहे. PMJSYमधनं जेवढं काही शक्य असेल ग्रामीण भागातले रस्ते तेही आम्ही करायचा प्रयत्न केलेला आहे. असं बघायला गेलं तर ग्रामीण भागाचे रस्ते हे खासदारांशी निगडीत नसतात, पण तरीसुद्धा PMJSYमधनं जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही करायचा प्रयत्न करतो आहे. जे आमच्याशी निगडीत मेन असतात हे हायवेज असतात. पण जवळपास आज 80% हायवेचे कामं जर बऱ्हाणपूर अंकलेश्वर सोडला तर आज सगळे हायवेचे कामं पूर्ण झालेले आहे. आज लोकांच्या सेवेसाठी ते हायवे ओपनसुद्धा झालेलं आहे. तसंच रेल्वेच्या संदर्भात बघायला गेलो तर आज जेवढे रेल्वे गेट होते ते आपण ROBच्या माध्यमातून बंद केलेले आहे. आज बोदवड ROB असेल, निंबोरा असेल, सावदा असेल, रावेर असेल, हे सगळे ROBचे काम सुरू झाले. काही ROB कंप्लीटसुद्धा झालेले आहे की जेणेकरून अर्धा तास लोकांना थांबावं लागत होतं, आता ती थांबायची गरज नाही आहे. रेल्वे स्टेशनचे आधुनिक पद्धतीने आपण सगळे डेव्हलपमेंट केलेले आहे. आज तुम्ही भुसावळ स्टेशन जाऊन बघा की आज एवढं मोठं जंक्शन आहे, तर आपण कशा पद्धतीने त्याला डेव्हलप केले आहे. सावदा असेल, रावेर असेल, नांदुरा, मलकापूर, बोदवड हेही स्टेशन आपण व्यवस्थितपणे अमृत भारत योजनेमध्ये टाकून त्याचं डेव्हलपमेंट केलेलं आहे की जेणेकरून भविष्यामध्ये जर इथे स्टेशन चांगले झाले तर नक्कीच गाड्यासुद्धा थांबतील. आज PJचा जो ब्रिटिशकालीन जी रेल्वे होती की लोकांनी अपेक्षाही सोडून दिली होती की आता ही रेल्वे लाईन परत सुरू होईल, पण आपण त्याला सुरूच नाही केलं, तर त्याला ब्रॉडगेजमध्ये कन्वर्ट केलं. ब्रॉडगेजमध्ये कन्वर्ट करून बोदवडपर्यंत त्याला जोडलं आणि मेन लाईनशी आता ती लाईन आपण जोडणार आहे. भविष्यामध्ये जवळपास 900 कोटीचा प्रोजेक्ट आपण इथे आणतो आहे. मग त्याच्यात पाचोरा असेल, शेंदुर्णी असेल, जामनेर असेल, पहूर असेल, बोदवड असेल, आज ह्या 5 शहरांचं कनेक्टिव्हिटी ह्या रेल्वे लाईनशी होणार आहे. आज 5 शहरं जोडले गेले म्हणजे तिथला विकासही झपाट्याने होणार आहे. तर असे सगळे कामं मतदारसंघामध्ये मी मागच्या 10 वर्षामध्ये केलेले आहे. जशी कामं आपण केली, दळणवळण आपण अतिशय चांगल्या प्रकारे कनेक्टिव्हिटी केली, ग्रामीण भागातल्या प्रत्येक गावापर्यंत आपण पोहोचलात, म्हणून आपल्याला उमेदवारी मिळाली आणि त्यानुसार आपण आज ही उमेदवारी लढत आहात. पण आता भविष्यामध्ये या सगळ्या मतदारांपुढे आपण असे कोणते मुद्दे ठेवणार आहात की ही कामं माझी अपूर्ण आहेत, ही मला पूर्ण करायची आहेत, म्हणून मला तुम्ही मतं द्या? मी तेच सांगितलं की बऱ्हाणपूर अंकलेश्वर हा माझ्या 3 विधानसभेशी कनेक्टेड आहे. चोपडा आहे, यावल आहे, रावेर आहे. या 3 विधानसभेमध्ये मधला हा मेन रस्ता आहे. आज आपण बघतो की बऱ्हाणपूर ही केळीची एक मोठी बाजारपेठ आहे आणि जोई बेल्ट आहे, म्हणजे शहाद्यापासून जर आपण बघितलं, शहादा, शिरपूर, तर हा बऱ्हाणपूर अंकलेश्वर तिकडनं येणार आहे. आज जर हा 4 लेन आम्ही पुढच्या म्हणजे करणारच आहे, आज त्याला मंजुरी मिळालेली आहे. आता काही मधल्या काळामध्ये काही लोकांनी गैरसमज केला होता की तो मुक्ताईनगरकडनं जाणार आहे, पण अशातलं कुठेही विषय नाही. तो रावेर शहरातनंच जाणार आहे आणि तो रावेर शहरातनंच आम्हाला बऱ्हाणपूरपर्यंत घेऊन जायचं आहे. त्याचं कारण हे आहे की आज मोठं बाजारपेठ बऱ्हाणपूरला केळीचं आहे आणि आपण जो तापी बेल्ट जर बघितला की सगळे इथे शहाद्यापासनं
तर म्हणजे शहादा, नंदुरबार, शिरपूर असेल किंवा आपला जिल्हा असेल, हे सगळे केळी उत्पादक शेतकरी आहे. म्हणून त्यांना सोयीचं मार्केट लवकरात लवकर कसं त्यांचा माल बऱ्हाणपूर मार्केटला पोचेल, आणि आज जर माल बऱ्हाणपूर मार्केटला पोचला तर नक्कीच आज त्यांना भावसुद्धा मिळणार आहे. आज आपण बघितलं की यावल नक्कीच रावेरच्या लोकांना बऱ्हाणपूर जवळ आहे म्हणून त्यांना भाव चांगला मिळून जातो. पण जसं जसं तुम्ही खाली जाणार, यावल जाणार, चोपडा जाणार, शिरपूर जाणार, शहादा जाणार, तसं व्यापारीसुद्धा केळीचा माल हळूहळू खाली आणतात. कारण की रोडची कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे किंवा माल पोचायला उशीर होतो, मग मालाची क्वालिटी घसरते, म्हणून रेट कमी करतात हे लोक. पण आज जर हा 4 लेनचा जर रस्ता आमचा पूर्ण होऊन गेला तर नक्कीच शहाद्यावरनं पण इथे माल कमीत कमी वेळेमध्ये पोचेल आणि तिथल्याही शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा भाव मिळू शकेल. तर येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये बऱ्हाणपूर, अंकलेश्वर या कोणत्याही परिस्थितीत मला तो रस्ता पूर्ण करायचा आहे की जेणेकरून हे सगळे तालुके किंवा हे दोघं जिल्हे हे त्या नॅशनल हायवेशी कनेक्ट होतील आणि नक्कीच ह्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीला सुद्धा भाव वाढतील आणि शेतकऱ्यांच्या मालाला सुद्धा योग्य तो भाव मिळेल. त्याच्यानंतर इथे केळीचं क्लस्टर आम्ही डेव्हलप करणार आहे की 2022ला केंद्र सरकारने एक हॉर्टिकल्चर मिनिस्ट्रीच्या माध्यमातून क्लस्टरची योजना सुरू केलेली आहे की ज्या जिल्ह्याचं जे फळ आहे त्या क्लस्टरच्या माध्यमातून अजून आपण कसं त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करू शकतो. मग एक्सपोर्टच्या क्वालिटीत असेल किंवा प्लांटेशनच्या संदर्भात असेल किंवा जे काही व्हायरस येतात त्या संदर्भात असतील, तर ते प्रपोजलसुद्धा आमचं पुढे गेलेलं आहे. तर आता 2nd फेजमध्ये जळगाव जिल्हा ह्या त्याच्यामध्ये केळी क्लस्टरसाठी आम्ही घेणार आहोत की जेणेकरून इथल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना ते क्लस्टरच्या माध्यमातून एक्सपोर्टसाठी जे लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर असेल, त्याच्यानंतर जे व्हायरस याच्यावर येतात त्याच्यावर रिसर्च करून अजून काय आपण मार्ग काढू शकतो, टिश्यू कल्चरमध्ये अजून काय चांगलं करू शकतो, तर ह्या सगळ्या गोष्टींची शेतकऱ्यांना मदत होणार आहे की जेणेकरून आज शेतकऱ्यांना पण याचा फायदाच होणार आहे. केळीविषयी एवढं सगळं सांगतात आहेत, पण गेल्या कित्येक वर्षापासून मागणी की केळीला फळाचा दर्जा द्या, फळाचा दर्जा द्या, पण बघा नाही याच्यामध्ये बोलण्यामध्ये खूप तफावत आहे. केळीला फळाचा दर्जा म्हणजे काय, अजून हीच कन्सेप्ट लोकांना माहीत नाही. मुळात केळी हे दरवर्षी येणारं पीक आहे. दरवर्षी येणारं पीक असल्यामुळे ते आज जसे पिकं आपण दरवर्षी घेतो त्याच पिकांमध्ये केळीसुद्धा मोजलं जातं. फक्त केळी एक फळ आहे. पण जे बाकीचे फळं आहे, जसं तुम्ही आंबा घ्या, चिक्कू घ्या, डाळिंब घ्या, द्राक्ष पण केळीच्या याच्यात नाही, म्हणजे फळाच्या दर्जामध्ये नाही येऊ शकत. हे जे बाकीचे ते म्हणजे 1 टाईम लावल्यानंतर त्याचं आयुष्य 20 ते 25 वर्ष जे राहतं, त्याच्यामुळे सरकारचा आग्रह असतो की फळ पिकं लावले पाहिजे आणि त्याला 1 टाईम प्लांटेशनसाठी सरकार निधी देत असते, म्हणून त्याला फळाच्या दर्जामध्ये घेतलं जातं. पण केळी असेल, द्राक्ष असेल, हे दरवर्षी लावणारे पीक आहे. त्याच्यामुळे त्याला अनुदान सरकार देऊ शकत नाही, कारण प्रॅक्टिकली ते शक्य नाही. उगाच जी गोष्ट जी होऊच शकत नाही किंवा टेक्निकल वायबल नाहीच आहे त्या गोष्टीला लावून धरणं हेही चुकीचं आहे. पण दुसरीकडे आपण हे बघा की आज केळी पीक विमा हा पूर्णपणे स्वतंत्र केळीसाठी बनवला गेलेला आहे. तो इतर पिकांसारखा नाही आहे किंवा इतर पिकांमध्ये त्याला कन्सिडर केलं गेलेलं नाही आहे. केळी पीक विमा 2014च्या आधीसुद्धा होती, पण 2014च्या आधी जो केळी पीक विमा होता आणि 2014 नंतर जो पीक विम्यामध्ये बदल झाला, जमीन आसमानचा बदल आहे. 2014पासून जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यामध्ये आलं आणि केंद्रामध्ये आलं, तेव्हा आम्ही हे सगळे केळी पीक विमा, कारण त्यावेळेस मी सुद्धा साक्षी आहे त्या गोष्टीला की आम्ही राज्याकडे सगळे निकष आम्ही घेऊन बसलो होतो, शेतकऱ्यांसोबत घेऊन बसलो होतो आणि शेतकऱ्यांना काय वाटतं की आधीच्या पीक विम्यामध्ये काय दुरुस्ती केली पाहिजे. कारण की आपण बघा की आपल्या भागाचं टेम्परेचर उन्हाळ्यामध्ये 42च्या वरती जातो. 42च्या वरती जरी आज केळीचं टेम्परेचर गेलं तरी केळी पिकाला धोका असतो किंवा त्याचं शेतकऱ्यांचं नुकसान होतं. आपण त्याच्यात निकष लावले, जर 3 दिवस जर लगातार जर टेम्परेचर असेल तर आज नक्की शेतकऱ्यांचं काही प्रमाणात नुकसान होणार आहे, म्हणून सरकारकडनं त्याला अनुदान मिळालं पाहिजे.
तसंच थंडीमध्ये पण जर 8 डिग्रीच्या खाली कंटिन्यू 3 दिवस असेल तर त्याला अनुदान मिळालं पाहिजे. गारपीटमुळे जर नुकसान होत असेल तरी विम्याच्या माध्यमातून त्याला अनुदान मिळालं पाहिजे. जे प्रॅक्टिकल इथे ग्राउंडवर ज्या काही अडचणी शेतकऱ्यांना येतात ते सगळे निकष आपण त्याच्यामध्ये घेतले आणि त्यानंतर 2014 नंतर शेतकऱ्यांचं प्रमाणसुद्धा केळी पीक विमा काढामध्ये वर्षानुवर्ष वाढत गेलं. आधीचा एक काळ होता की फक्त 2014च्या आधी फक्त रावेरचेच लोक काढायचे, इकडचे खालचा पट्टा कोणीच पीक विमा काढत नव्हता आणि ठराविक 10 ते 15 हजारापर्यंतच फक्त पीक विमा शेतकरी काढायचे. पण 2014पासून आम्ही ते सातत्याने लोकांना पण सांगत गेलो की तुम्ही पीक विमा काढा, त्याचीसुद्धा जनजागृती केली आणि आजचा जो आपण आकडा घेतला तर जवळपास 75 ते 80 हजार शेतकरी आज पीक विमा काढतात. त्यांचं नुकसान झाल्यानंतर त्यांना फायदासुद्धा आम्ही मिळवून देतो. बऱ्याच वेळा टेक्निकली अडचणी असतात, कोणाचे पैसे येत नाही, कोणाचे काही बँकमुळे अटकतात, कोणाचे कशा कंपन्यांमुळे अटकतात. त्याचं सातत्याने कलेक्टरांसोबत आयुक्तांसोबत बैठका घेऊन वगैरे पाठपुरावा करून शेतकऱ्यांचे आम्ही पैसे मिळवून देत असतो. आता ह्या वर्षीसुद्धा अजून 20,000 शेतकऱ्यांचे पैसे अजून यायचे बाकी आहे. तर आता हे इलेक्शन झाल्यानंतर ते सुद्धा आम्ही पैसे मिळवून देणार आहे. तर याच्यासाठी पाठपुरावा आम्ही करतच असतो. म्हणून केळीला फळाचा दर्जा, आज फळाचा दर्जा म्हणजे एवढंच त्याच्यामध्ये आहे की बाबा की वन टाईम पैसे सरकार देत असतं, पण केळीच्या प्लांटेशनला ते प्रॅक्टिकली शक्य नाही आहे. पण केळीला बाकीच्या याच्यामध्ये नक्कीच घेतलेलं आहे. जसं केळी पीक विम्याच्या संदर्भात मी सांगते, कोविडमध्ये आपण जर बघितलं असेल सगळ्यात जास्त जर किसान ट्रेन ज्या गेल्या असतील त्या जळगाव जिल्ह्यातनं केळीच्या गेलेल्या आहे. त्यावेळेस आपण कोविडचं वातावरण होतं, ट्रान्सपोर्ट एवढं महाग झालेलं होतं, सरकारला विनंती करून स्पेशल सबसिडी वॅगनवर घेऊन आपण इथल्या शेतकऱ्यांचा माल दिल्लीपर्यंत आपण पाठवलेला आहे. आज एवढी मोठी मदत आपण सगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी करायचं आपण योजना करतोच आहे. नंतर कापूससुद्धा इथे मेन आपलं पीक आहे. तर कापसासाठी सुद्धा आम्ही आता भविष्यामध्ये विचार करतो की इथे अजून चांगलं काय आपल्याला करता येईल. आता मी जेव्हा शेतकऱ्यांमध्ये फिरते तेव्हा मला शेतकरीसुद्धा म्हणतात की ते आता बीटी जो कॉटन आहे त्याच्यावर पण रिसर्च झाला पाहिजे, त्याच्यावर अजून पुढचं काय नवीन व्हर्जन आहे ते आलं पाहिजे की जेणेकरून आमचा मालाला म्हणजे उत्पादन आमचं जास्त होईल, माल जास्त आमचा निघेल. आणि दुसरी शेतकऱ्यांची विनंती असते की आमच्या पिकाला भाव मिळाला पाहिजे, कपाशीला भाव मिळाला पाहिजे, याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. तर कपाशीसाठी पण हे 2 विषय आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे की कपाशीचे जे बियाणं असतं त्याच्यावर अजून ॲडव्हान्स पद्धतीने की शेतकऱ्यांचं उत्पादन कसं वाढेल, क्वालिटीचं कसं येईल, याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न आम्हाला करायचा आहे आणि दुसरं भावासाठी सुद्धा प्रयत्न करायचा आहे. तर या सगळ्या विषयात असं लक्षात येतं की तुमच्या जिल्ह्याचा सगळ्या समस्यांवरती, सगळ्या विषयांवरती मागच्या 10 वर्षात खूप चांगला अभ्यास आपण केलेला आहे आणि हे सगळे मुद्दे आता मतदारांपर्यंत पोहोचवायचे आहेत आणि हे सगळे मुद्दे मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकाऱ्यांची साथ खूप लागत असते, त्याच्याशिवाय शक्य होणार नाही. तर आपल्याबरोबर जे सहकारी पक्ष आहेत, सहकारी मंडळी जी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांची साथ तुम्हाला कशी मिळते? राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आज भारतीय जनता पार्टीसोबत आहे. आदरणीय मोदी साहेबांना त्यांचं नेतृत्व मान्य करून आज ते भारतीय जनता पार्टीसोबत आलेले आहे. आपण दुसरीकडे बघतोय की राष्ट्रवादीचे अजितदादा पवारसुद्धा आज भारतीय जनता पार्टीसोबत आहे. त्यांनीसुद्धा मोदी साहेबांच्या नेतृत्वाला मान्यता देऊन आज ते भारतीय जनताचे म्हणजे आमच्या युतीमध्ये आहे. असे मनसे असतील, आज राज ठाकरे साहेबांनी आज एवढा मोठा निर्णय संपूर्ण महाराष्ट्रासमोर घेतलेला आहे की तिसऱ्यांदा आदरणीय मोदी साहेबांना प्रधानमंत्री करायसाठी पण त्यांनी सपोर्ट केलेला आहे. कारण की तुम्ही परिस्थिती देशाची बघा की आज काँग्रेसकडे असं कोणतंही सक्षम नेतृत्व म्हणजे इंडिया आघाडीकडे असं कोणतंही सक्षम नेतृत्व नाही आहे की ह्या देशाची धुरा ते सांभाळू शकतो. ज्या पद्धतीने आदरणीय मोदी साहेबांनी 10 वर्षामध्ये जे काम केलेलं आहे की 10 वर्षामध्ये नक्कीच आपला देश आज इतर देशांच्या तुलनेत कितीतरी पटीने त्याची इमेज चांगलं करायचा प्रयत्न केलेला आहे. आज जेव्हा उदाहरण द्यायचं म्हटलं, जेव्हा युक्रेन रशियाचं युद्ध झालं तिथून विद्यार्थी आणायपासनं प्रत्येक मॉनिटरिंग, कारण आम्ही ते जवळून बघितलेलं आहे की आमचं अधिवेशन त्यावेळेस सुरू होतं. मोदी साहेबांनी प्रत्येक रशियामध्ये शिकणाऱ्या मुलांचं किंवा युक्रेनमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी स्पेशल इथून मिनिस्टर पाठवले होते. ज्या ज्या एरियामध्ये मुलं अटकलेले आहे मिनिस्टरना तिथे पाठवून कामाला लावलं. सगळ्या मुलांना इथे सुखरूप
व्यवस्थित आपल्या देशामध्ये आणलं. एवढंच नव्हे तर पाकिस्तानचे मुलंसुद्धा भारताचा झेंडा घेऊन तिथून निघाले. मोदींचं हे सगळं निश्चितच कार्य सगळ्यांपर्यंत पोचतं, परंतु माझा विषय असा आहे की आपल्याला स्थानिक लेवल, तेच मी सांगते आहे की आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाला इतर पक्षांनी सुद्धा मान्यता दिलेली आहे. आज महाराष्ट्रभरातलं आपण वातावरण बघितलं की आज आम्ही महायुती म्हणून गठबंधन म्हणून आम्ही काम करतोय. जागाही आमच्या तशा वाटप झालेल्या आहे आणि नक्कीच जळगाव जिल्ह्यामध्ये पण सगळे महायुतीचे जेवढेही आमचे आमदार असतील किंवा नेते मंडळी असतील तर ते आज भारतीय जनता पार्टीसोबत काम करतेच आहे. माझ्या मतदारसंघात जर आपण बघितले असेल की पूर्ण तालुक्यांमध्ये आम्ही महायुतीचे सगळे मोठे मोठे मेळावे घेतले, त्याच्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारीसुद्धा उपस्थित राहिलेले आहे. त्याच्यामुळे मला ते अशी काही अडचण वाटत नाही, कारण की शेवटी ही निवडणूक काही फक्त रक्षा खडसे म्हणून नाही आहे. मी आज फक्त एकटी रक्षा खडसे म्हणून नाही उभी, मी महायुतीची उमेदवार आहे. आज नक्कीच माझं कार्य 25, 30, 40% असेल, पण 60% आज पक्षाचा पाठिंबा मला आहे. आज महायुतीचे उमेदवार म्हणून माझ्याकडे बघायचा लोकांचा दृष्टिकोनसुद्धा आहे की माझ्या माध्यमातून मोदी साहेबांना समर्थन जाणार आहे. त्याच्यामुळे साहजिक आहे की सगळे लोक इच्छा असो की नसो सगळ्यांना सोबत राहणंच आहे. अच्छा ताई, पण स्थानिक आमदार जे मुक्ताईनगरचे चंद्रकांत पाटील, ते सातत्याने खडसे परिवाराला तुम्हाला सुद्धा सातत्याने विरोध करत आलेले. आत्ता ज्यावेळेला युतीमध्ये तुमचं तिकीट जाहीर झाल्यानंतर सुद्धा त्यांनी एक शंका व्यक्त केली किंवा एक आक्षेप घेतला की आम्हाला न विश्वासात घेता ही उमेदवारी दिली गेली. दुसरा विषय, त्यांनी आताही पुन्हा परत त्यांना आम्ही असं विचारलं की तुम्ही प्रचार करत नाहीत, प्रचार करणार का? तर त्यांनी उपरोधिकपणे असं सांगितलं, ताईंचं कामच इतकं मोठं आहे की मला प्रचार करायची गरज नाही. नक्कीच मी तर म्हणते माझं काम आहेच. माझं एकटीचं काम म्हणायपेक्षा आज आमच्या आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय देवेंद्रजी असतील यांच्या नेतृत्वाखाली 10 वर्षामध्ये मी काम करायचा प्रयत्न केलेलाच आहे, लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न केलेलाच आहे. राहिला आज त्या आमदारांचा विषय, तर मला असं वाटतं की त्यांना असं वाटत असेल कदाचित, कारण की ह्या मागच्या 5 वर्षामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर काही मी व्यक्तिगत काही त्यांच्यावर वाद केलेला आहे किंवा त्यांना विरोध केलेला अशातलं नाही आहे. पण त्यांना खडसे नाव आलं की त्यांना असं वाटतं की जर मी ह्या खडसेंना विरोध केला तर मी इथे आमदार राहू शकतो. एक मला असं वाटतं त्यांची मानसिकता झालेली तशी दिसते आहे. कारण की विषय त्यांनी पण व्यवस्थित समजून घेतला पाहिजे की ठीक आहे, तुमचे स्थानिक जे काही वाद आहे, आज मी नेहमीच सांगते की जसे ते माझ्याबद्दल बोलतात की मी हे असं केलं तसं केलं, तर आज माझ्याकडे पण गोष्टी आहे ना, पण मी नाही कधी बोलत. मी आजपर्यंत कधी त्यांच्याबद्दल बोलली नाही. ते म्हणतात की पीक विम्याच्या संदर्भात मी त्यांचं नाव घेतलं, पण मी ते नाव नाही घेतलेलं आहे. तुम्हीच तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सगळं केलं की बाबा मी इथे स्ट्रिंग ऑपरेशन केलं, अशा बोगस शेतकऱ्यांना पकडलं, हे केलं ते केलं, आणि त्याच्यामुळे ठीक आहे केलं, तुम्ही चांगलं केलं, त्याच्या मागचा उद्देश तुमचा चांगला असेल, पण आज काही ठराविक लोकांमुळेच आज सगळ्या शेतकऱ्यांना त्याच्यामधनं सफर व्हावं लागलं ना. नाही तर आजपर्यंत असं कधीच झालं नाही की केळी पीक विमा एवढा म्हणजे इतक्या कमी स्पीडने आज लोकांपर्यंत मिळाला किंवा एवढ्या अडचणींमधनं तो मिळाला. आज ह्यावेळेस खूप अडचणी आहे, आम्ही त्या सॉर्ट आऊट करतोय. आज त्यांचं जे चांगलं कार्य असेल नक्कीच आम्ही ते चांगलंच म्हणणार आहे. आज जरी ते इथे खडसे परिवार म्हणून मला पण कन्सिडर करत असतील, पण एक गोष्ट त्यांनी पण लक्षात घेतली पाहिजे. आज खडसे साहेब असतील किंवा मी असेल, माझं अस्तित्व 10 वर्षापासून वेगळं आहे, माझी विचारधारा वेगळी आहे. आज नक्कीच खडसे साहेब भाजपमध्ये होते, राष्ट्रवादीमध्ये गेले, परत त्यांनी भाजपमध्ये यायची इच्छा व्यक्त केली. आज ते स्वतंत्र आहे, आज त्यांचा निर्णय ते स्वतंत्रपणे घेऊ शकतात. पण फक्त खडसे नाव म्हणून जर तुम्हाला टार्गेट करायचं असेल तर मला असं वाटतं हे कुठेतरी चुकीचं आहे. त्यांच्याच बाबतीत नाही, मी सगळ्यांच्याच बाबतीत म्हणेन. कारण की ह्या मागच्या 4 वर्षामध्ये मी पण ह्या सगळ्या गोष्टींमधनं खूप सफर झालेली आहे. पण एक महिला म्हणून तुम्ही व्यक्तिगत पण आमचं कार्य बघितलं पाहिजे ना, की फक्त तुम्ही खडसे म्हणून तुमचं असं, खडसे म्हणून तुमचं तसं, असं तुम्ही प्रत्येकाला एकाच स्केलमध्ये नाही मोजू शकत. ज्याचं त्याचं अस्तित्व आहे, ज्याचं त्याचं कार्य करायची क्षमता वेगळी आहे. आज लोकांपर्यंत माझा ॲप्रोच आहे. जर फक्त
अशाच सगळ्या गोष्टी असतात तर कदाचित पक्षाने माझा विचार केलाही नसता किंवा जनतेमधनं माझं नाव पुढे आलंही नसतं. पण आज जनता समजून आहे की बाबा की रक्षाताई जे मागच्या 10 वर्षामध्ये काम करताय, नक्कीच आज नाथाभाऊंची सून आहे, पण सून असून सुद्धा मी माझं वेगळं अस्तित्व निर्माण ह्या 10 वर्षामध्ये केलेलं आहे. आणि इथले स्थानिक जे आमदार आहेत जर ते चांगलं काम करतील तर नक्कीच आम्ही त्यांच्या पाठीमागे उभेच राहणार आहे, कारण की आज तो महायुतीतला आमचा पण ते आमचे घटक आहे. पण उगाच काहीतरी आरोप करणं आणि फक्त खडसे म्हणून टार्गेट करणं ते कुठे ना कुठे चुकीचं आहे असं मला साफ वाटतं. आणि हे आज ते म्हणताय की माझं ठीक आहे, आज ते काय उलट्या वेने म्हणत असतील की माझं कार्य खूप जास्त आहे तर त्यांना फिरायची गरज नाही, त्यांना जे म्हणायचं असेल ते म्हणू शकतात. पण मला माहीत आहे की मुक्ताईनगर विधानसभेमध्ये पण मी काय काम केलेलं आहे, काही नाही केलेलं आहे. याच्यामुळे मी किंवा जनतेलासुद्धा माहीत आहे काय केलेलं आहे, नाही केलेलं आहे. आज ज्या त्या रस्त्यावरनं जे त्यांची रोज गाडी जात असेल किंवा अन्य जे काही हे असतील, आज जलजीवन मिशनच्या माध्यमातून आम्ही आज मुक्ताईनगर काय पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये पूर्ण गावापर्यंत पाणी पुरवठ्याच्या योजना आम्ही आणलेल्या आहेत. त्या केंद्र सरकारच्याच जी योजना आहे, त्या काही स्थानिक इथून तुम्ही आहे म्हणून नाही आणलेलं, केंद्र सरकारच्या जी योजना आहे. म्हणून काम करत असताना आम्हीसुद्धा पूर्णपणे प्रयत्न करतो की काम केलं पाहिजे. पण वारंवार फक्त खडसे म्हणून जर टार्गेट करत असेल तर हे कुठे ना कुठे चुकीचं आहे. तुम्ही आता मगाशी सांगितले की खडसे, नाथाभाऊ खडसे आता भाजपमध्ये त्यांनी येण्याची इच्छा व्यक्त केली. राष्ट्रवादीतून ते भाजपमध्ये आल्यानंतर त्याचा निश्चितच तुम्हाला बेनिफिट होईल एका कोणीही व्यक्ती आला तर, परंतु त्यांनी भाजपमध्ये यावं याच्यासाठी असलेली मध्यस्थी तुम्ही स्वतः केली होती की कशामुळे ते भाजप? नाही, हे बघा, मी कोणती मध्यस्थी याच्यामध्ये केलेली नाही आहे, कारण की नाथाभाऊ आज नक्कीच खूप मोठे आहे आणि मी एवढी मोठी नाही आहे की मी यांची मध्यस्थी करू शकते. पण नक्कीच माझी मनापासून इच्छा आधीपासून हीच राहिलेली आहे की गिरीश भाऊ असतील, नाथाभाऊ असतील, ज्या पद्धतीने आधी 2014च्या आधी ज्या पद्धतीने हे दोघे नेते ह्या जिल्ह्याचं नेतृत्व करत होते किंवा मिळून काम करत होते आणि कार्यकर्त्यांचा आमचा एक खूप मोठा एक गलबला आपण म्हणू शकतो की दोघं नेत्यांच्या आजूबाजूला राहत होता, तशाच पद्धतीचं कामसुद्धा भविष्यामध्ये झालं पाहिजे ही माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे. पण आज नाथाभाऊंचं कॉन्टॅक्ट वरच्या लोकांशी किंवा राज्याच्या नेत्यांशी काय त्यांचं बोलणं होतं, कारण की जसं सगळ्या जनतेला माहिती आहे की नाथाभाऊसुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये होते, नक्कीच आज वरिष्ठ नेते होते, त्यांचेसुद्धा संबंध वरच्या सगळ्या लोकांशी आहेच. म्हणून आता त्यांचं काय तिथं बोलणं होतं आहे ते त्यांना माहीत असेल. पण याच्यात मी एवढी मोठी नाही आहे की मी मध्यस्थी करू शकते. पण माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे की एकत्र येऊन ह्या जिल्ह्याचं नेतृत्व सांभाळलं पाहिजे आणि ह्या जिल्ह्याला एक विकासाच्या दिशेने अजून कसं पुढे घेऊन जाता येईल ह्या अनुषंगासाठी माझा नक्कीच प्रयत्न राहील. कारण की आज गरज आहे. आज आपण बघा की मागच्या 10 वर्षामध्ये नक्कीच योजना आल्या, आदरणीय गिरीश भाऊंच्या माध्यमातूनही सिंचनाचे कामं आले, झालं, विकास झाला नाही अशातलं नाही आहे. पण जेव्हा ताकद एकत्र येईल तर अजून खूप मोठा फरक इथे जिल्ह्यामध्ये पडू शकतो. आज सर्वसामान्य जनतेचे छोटे मोठे प्रश्न आहेत ते मार्गी लागू शकतात. याच्यासाठी माझी प्रामाणिक इच्छा आहेच. तुम्ही जरी सांगितलं प्रयत्न केले नाहीत, पण आत्ता त्यांचा प्रवेश कशासाठी रखडला अजून होत का नाही? ते मला असं वाटतं ते नाथाभाऊच तुम्हाला या संदर्भात सांगू शकते. आणि दुसरी बाब, आपल्या नणंद ज्या रोहिणीताई खडसे आहेत त्या आपल्या विरोधात सध्या प्रचार करतीलच, कारण की ते शेवटी त्या विरोधी पक्षामध्ये आहे. आज मला असं वाटतं त्यांनाही त्यांचं पक्षाचं काम करायचं आहे, कारण की मी पण TV चॅनलच्या माध्यमातूनच ऐकलं की त्या बोलल्या की मी पुढची विधानसभेची इथे राष्ट्रवादीची उमेदवार आहे. तर मला असं वाटतं की ते भविष्याचा विचार करून ते विरोधात काम करतीलच. पण मला त्याची चिंता नाही आहे, कारण की शेवटी मी काही म्हणजे मी तेच म्हणते की मी आज जी काही उभी आहे किंवा जो काही मला विश्वास आहे निवडून यायचा हा मतदारांमुळे आहे. कारण की आज मतदार माझ्या पाठीशी आहे. आज कोणी किती काही माझ्या विरोधात जाऊन प्रचार जरी करत असेल तरी मला त्याची चिंता नाही आहे, कारण मला पूर्ण विश्वास आहे की मतदार हा माझ्या बाजूने राहील, मतदार ह्या विकासाच्या बाजूने राहील, मतदार मोदी साहेबांच्या बाजूने राहणार आहे. पण हे सगळं असताना परिवाराची साथ तितकीच महत्त्वाची असते.
नक्कीच साथ महत्त्वाची असते, त्याच्यात शंका नाही. कारण की आज मला पण बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावंच लागलेलं आहे. मागच्या 4 वर्षामध्ये आज नक्की पक्षामध्ये काम करत असताना माझ्यावर प्रश्नचिन्ह होताच, की रक्षा इकडे राहणार की नाही, किंवा तिकीट नाही मिळालं की लगेच NCPमध्ये जाणार, किंवा अशा भरपूर चर्चांना मला सामोरं जावं लागलं. बरेचसे इनडायरेक्टली वेनी बऱ्याचशा अडचणी पण मला सहन करावं लागला, किंवा त्रासही मला सहन करावं लागलं. पण मी ठाम होती की मला काहीही झालं, किती वाईटमधली वाईट परिस्थिती जरी आली तरी मी भारतीय जनता पार्टीमध्येच राहून काम करणार आहे. कारण की शेवटी आज मी काही एवढी छोटी नाही आहे की नक्की की मला कोणी जसं सांगेल आणि तसं मी करेल. एक माझीसुद्धा विचारधारा आहे, एक माझंसुद्धा स्वतःचं एक अस्तित्व आहे जे मी निर्माण केलेलं आहे, आणि मला ते अस्तित्व म्हणजे मला त्या दिशेने मला वाटचाल माझी करायची आहे भविष्याची. आज मी मोदी साहेबांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे, तर नक्कीच मी किती वाईटमधली वाईट परिस्थिती जरी आली तर मी मोदी साहेबांच्याच नेतृत्वामध्ये भविष्यामध्ये पण काम करायचा प्रयत्न करेन. सगळं माझ्याकडनं काढू शकतात, पण भारतीय जनता पार्टीची मी कार्यकर्ता म्हणून ते पद माझ्याकडनं कोणी नाही काढू शकत, एवढा ठाम मला विश्वास आहे. म्हणून आज नाही काही तर भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून तरी मी काम करेलच पक्षामध्ये. परिवाराचा जेवढा विषय करतो आपण, आणि नक्कीच परिवार ह्या गोष्टींमध्ये एक परिवाराचा सपोर्ट मिळणं न मिळणं ह्यामध्ये पण सफर होतोच माणूस. कारण की आज शेवटी निखिल गेल्यानंतर हे सगळं निखिलजींची आठवण या ठिकाणी तर हे सगळं निखिल गेल्यानंतरचं बऱ्याच वेळा असं वाटतं की त्यावेळेस जर आज ते असते तर परिस्थिती बरीचशी वेगळी असती, कदाचित ह्या सगळ्या गोष्टींमधनं मला जावं लागलं नसतं. पण आज दुर्दैवाने ते नाही आहे, म्हणून आज ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मला सफर करावं लागतं किंवा जावं लागतं. पण तरी मी सक्षमपणे पूर्णपणे करायचा प्रयत्न करते आहे. जी एक काय म्हणतात, जी भावना माझ्यामध्ये आहे किंवा जे कार्य करायचं जे मी ठरवलेलं आहे एक समाजकारण. कारण की बघा, मी राजकारणात मला नेता बनायचं म्हणून मी आलेली नाही. ठीक आहे, त्यावेळेसची परिस्थिती तशी होती म्हणून मला राजकारणात यावं लागलं. पण राजकारणात आल्यानंतरही पहिला संकल्प माझा हाच होता की राजकारणाच्या माध्यमातून मला समाजसेवा करायची आहे. कारण की समाजसेवा करत असताना जर तुमच्याकडे ताकद असेल, जर तुमच्याकडे पद असेल, जर तुमच्याकडे सत्ता असेल तर नक्कीच तुम्ही ती समाजसेवा खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता, असं माझा विश्वास आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज खासदारकीचं पदाचा उपयोग मला समाजसेवेसाठी हा खूप चांगला होतो. मला नेता बनायची हौस नाही. मी जसं आधी सांगितलं, भविष्यामध्ये माझ्याकडे काय राहणार नाही राहणार हे मला माहीत नाही. पण आज भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता, कारण की जो आदर्श आदरणीय मोदी साहेबांनी आम्हाला घालून दिलेला आहे, किंवा मला नक्कीच जेव्हा मी संसदमध्ये त्यांचं भाषण ऐकतो किंवा पार्टी मीटिंगमध्ये ऐकतो की आज राजकारणच तुमच्यासाठी सगळं काही नाही आहे. तुम्ही राजकारणामध्ये काम करत असतानासुद्धा समाजसेवा हा एक मोठा संकल्प आहे की जो राजकारणाच्या माध्यमातून तुम्ही तो लोकांपर्यंत तो घेऊन गेला पाहिजे. तर आज त्या विचारधाराशी मी जोडलेली आहे. आज मला इथे पटतं की आज म्हणजे राजकारणात राहून तुम्ही सक्षमपणे समाजसेवा करू शकता. आपण आता तिसऱ्यांदा निवडणूक 10 वर्षाचा आपला पाठीमागे असलेला खासदारकीचा अनुभव बघता मंत्रिपद आपल्याला मिळू शकतं का? मी आधी पण सांगितलं बघा, मला मंत्रिपदाची किंवा नेता बनायची बिलकुल अपेक्षा नाही. ठीक आहे, मिळणं न मिळणं तो पक्षाचा निर्णय आहे किंवा नशिबाचा तो भाग आहे. मला ते मिळालं पाहिजे म्हणून मी काम केलं पाहिजे ही अपेक्षा माझी बिलकुल नाही. मला आज खासदारकीचं पद मिळालं तरी ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आज 10 वर्ष कंटिन्यू खासदार म्हणून काम करणं आणि एवढ्या कमी वयामध्ये आणि एक महिला म्हणून मला असं वाटतं की याच्यापेक्षा अजून काय मला पाहिजे. की आज 26व्या वर्षी मी खासदार झाली, जेव्हा म्हणजे 25 वर्ष माझं संपलं. म्हणजे मी तर म्हणते की राजकारणात कधी यायचा मी विचारही केलेला नव्हता. जेव्हा मी 20-21 वर्षाची होती तेव्हा मी सरपंच झाली. 22-23 वर्षाची होती तेव्हा मी जिल्हा परिषदला सभापती म्हणून काम केलं आणि खासदारकीचं तर दूरपर्यंत माझा काही विचार नव्हता. पण तरी नशिबाने किंवा पक्षाने विश्वास ठेवून मला 2014ला संधी मिळाली. म्हणजे सगळ्यातली यंग खासदार जर आपण म्हणू शकतो की आम्ही ठराविकच 2-3 लोक होते आणि त्याच्यातली एक मी होती की 26व्या वर्षी मला खासदारकीचं पद मिळालं. आज अजून माझं 36 रनिंग चालू आहे. म्हणजे 10 वर्ष काढून. आणि खास बाब म्हणायला गेलो की रावेर मतदारसंघात इतिहासात पहिल्यांदा असं होतं की लगातार एक उमेदवार तिसऱ्यांदा रिपीट होताना बघतो आहे आणि महिला म्हणून बघतो आहे.
तर ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. महिला विषय तुम्ही महिला म्हणून काम करत असताना अडचणी काही आल्यात? नक्कीच अडचणी खूप येतात. बघा, महिला ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना किंवा किती मोठ्या घरातली जरी सून असली किंवा मुलगी जरी असली तरी खूप मर्यादा असतात, खूप काम करायला अडचणी असतात. कारण की हे प्रॅक्टिकली आम्ही रोज अनुभवत असतो. आज पुरुषाची जात म्हटली की तो कधी बेरात्री बाहेर निघू शकतो, काही अडचणी झाल्या तर पटकनपणे ते बोलू शकतो, जाऊ शकतो. पण आम्हाला ह्या सगळ्या करायमध्ये आम्हाला मर्यादात येऊन जातात. पण तरीसुद्धा त्या मर्यादा आम्ही पाळून तरी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत असतो की आपण ह्या पदाला न्याय देऊ शकला पाहिजे किंवा जनतेला आपण न्याय देऊ शकलो पाहिजे, याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो. आज महिलांकडे बघायचा दृष्टिकोनही आज समाजाचा काही पूर्ण बदललेला अशातलं नाही आहे. आज काही घटक समाजातलं असंही आहे की तिच्या कामांची स्तुती न करता एखादी जर चूक तिच्याकडनं झाली असेल तर त्याचं गावभर डिंडोरा पेटतील की त्यांनी असं केलं, त्यांनी असं केलं. पण जर काही कामं चांगले केलं असतील तर ते खूप कमी लोक असतात की ते स्तुती करतात. नाही तर अदरवाईज महिलांची स्तुती करणारेही लोक मी कमी बघितलेले आहे खूप. आणि ह्या सगळ्या छोट्या मोठ्या अडचणींना आम्हाला सामोर जावंच लागतं. डे टू डे लाईफमध्ये आम्ही हे फेस करत असतो. पण तरी एकीकडे आपण बघतोय की आपला भारत कुठे ना कुठे आज महिला किंवा पुरुष इक्वॅलिटीच्या गोष्टी आपण करतो की सोबत राहून काम केलं पाहिजे किंवा त्यांना सारखे अधिकार मिळाले पाहिजे. पण अजूनही ती मानसिकता लोकांमध्ये रुजू व्हायला वेळ लागणार आहे. पण आम्ही महिला तेवढ्या सक्षम असतो, तेवढ्या सगळ्या गोष्टींना झेलून, सगळ्या अडचणी झेलून आम्ही जी जबाबदारी आमच्यावर दिली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडायचा 100% आम्ही प्रयत्न करत असतो. ती कोणतीही महिला असेल. आणि मी सगळ्या महिलांना सांगेल, आज आपल्या माध्यमातूनही मी सांगेल की आज स्थानिक स्वराज्यामध्ये 50% आज महिलांना आरक्षण आहे. आज आपण बघतोय की लोकसभेच्या माध्यमातून आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज 33%चा आम्ही लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल त्याच्यासाठी 33% आरक्षणचं बिल आम्ही पास केलेलं आहे. आज असं कोणतंही क्षेत्र नाही आहे की तिथे महिला नाही आहे. आज इवन मतदानामध्ये 50% हिस्सा हा महिलांचा आहे. म्हणून महिलांनी कुठे आपल्याला स्वतःला कमी समजू नये. पण एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवली पाहिजे की आपले संस्कार, आपल्या मर्यादा सगळ्या सांभाळून जर आपण सक्षमपणे जर काम केलं तर मी म्हणते कोणाची हिंमत नाही की कोणी आपल्याला थांबवू शकतो. हा विश्वास घेऊन मी काम करत असते. आणि मला विश्वास आहे की अशाच पद्धतीने बाकीच्या महिलांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे, राजकारणातही पुढे आलं पाहिजे, सामाजिक कामामध्ये पण पुढे आलं पाहिजे. जे जे आपल्याला वाटतं की मी सक्षमपणे करू शकते त्या सगळ्या कामांमध्ये महिलांनी पुढे आलं पाहिजे. आपण जर प्रामाणिकपणे काम करत असेल तर कोणाची, मी सांगते कोणाची हिंमत नाही की कोणी आपल्याला थांबवू शकतो. तर तुमच्या सगळं काम बघत असताना आता शेवट करत असताना या मुलाखतीचा आमच्या सगळ्या दर्शकांना आणि विशेषत्व करून आपल्या मतदारांना आपण काय संदेश द्या? मी संदेश एवढाच देईल की हे बघा, ही जी निवडणूक आहे ही एक राष्ट्र निर्माणची निवडणूक आहे. देशाचं अस्तित्व ठरवणारी निवडणूक आहे. देशाच्या निर्मितीसाठी ही निवडणूक आहे. म्हणून ही निवडणूक फक्त जसं मी आधी सांगितलं की फक्त रक्षा खडसे उभी आहे म्हणून नाही, तर आपण सगळ्यांनी विचारपूर्वक सगळ्यांनी मतदान करावं. ही निवडणूक कोणत्या जाती धर्माला घेऊन नाही, ही निवडणूक आपल्या भारत देशाच्या विकासासाठी आहे. आणि आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे की आपल्या मतदानाच्या माध्यमातून आपण ह्या देशाच्या विकासामध्ये कसं सहभागी होऊ शकतो. कारण की आज भारत देश हा इतर देशाच्या तुलनेने आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून कितीतरी पटीने पुढे निघालेला आहे तो. आणि भविष्यामध्ये जेव्हा 2047ला आपल्या भारत देशाला 100 वर्ष स्वतंत्र मिळून जेव्हा होणार आहे त्यावेळेसचा भारत आपल्याला सगळ्यांना बघायचा आहे. आणि त्या भारताच्या विकासासाठी आपल्याला सगळ्यांना आपल्या मतदानाच्या माध्यमातून सहभागी व्हायचं आहे. जसं आपल्या घरच्या वारसांसाठी किंवा आपल्या घरच्या मुलांसाठी आपण संपत्ती जमा करून ठेवून जातो की माझ्या मागे माझ्या मुलांसाठी हे पाहिजे, तसंच हे मतदानसुद्धा आहे, ह्या देशाचा विकाससुद्धा आहे. उद्या तुमच्या मुलांना, तुमच्या नातवांना, तुमच्या मुलांना सांगता आलं पाहिजे की त्यावेळेस मी एक सक्षम व्यक्तीला मतदान केलं, एक सक्षम नेतृत्वाला मतदान केलं म्हणून आजचा भारत हा विकसित भारत आहे. हे सक्षमपणे अभिमानाने आपल्याला सांगता आलं पाहिजे.
म्हणून आम्ही सगळ्यांना विनंती करेल की आपण मतदान 100% करावं. आपल्याला जो सक्षम उमेदवार वाटेल, मी तर नक्कीच माझंच सांगणार आहे की भारतीय जनता पार्टीला मतदान करावं. पण आपण मतदारांनी सुद्धा जागृत राहून कोणत्या जातीवर न जाता विकासाच्या मुद्द्याला डोळ्यासमोर ठेवून ह्या देशाच्या विकासासाठी, देशाच्या भविष्यासाठी हे सगळे मुद्दे डोळ्यासमोर ठेवून मतदान करावं आणि 100% मतदान करावं. धन्यवाद ताई. ताईंनी सगळ्यात महत्त्वाचे राष्ट्र विकासासाठी आणि जिल्ह्याचा विकास जो झालेला आहे त्याला द्विगुणित करण्यासाठी आणि एक कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले असे व्यक्तिमत्व आणि संपूर्ण जिल्ह्याचा खडानखडा बारीक अभ्यास असलेला असं व्यक्तिमत्व रक्षाताई खडसे आज आपल्याबरोबर होतात. मी साऱ्या दर्शकांच्या वतीने रक्षाताईंच्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. मात्र आपण पाहतात लोकलाईव्ह तुमच्या मनातलं. नमस्कार.